शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. भोंदूबाबा खरात प्रकरणी काँग्रेसने विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणला. भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या. नाना पटोले आक्रमक. खरात प्रकरणामध्ये संबंध असलेल्यांना सोडणार नाही. भोंदू खरातने अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. कुणालाही सोडणार नाही. जो क्लीन आहे त्यालाच क्लीन चिट देतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. खरात प्रकरणाचे हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं. राजकारण्यांच्या प्रवृत्तीवर राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे. भोंदूला कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका. राज ठाकरेंचं माध्यमांना आवाहन. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची तपासणी. पीडित महिलांसमोर पोलिसांकडून गुन्ह्यांचा पंचनामा. भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार. सूत्रांची माहिती. संस्थानाचे सदस्य असलेल्या चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता. भोंदू अशोक खरातकडून नकली साप आणि वाघाच्या कातडीद्वारे भाविकांची लूट. SIT तपासात खरातचा पर्दाफाश. नकली रत्न आणि दैवी शक्ती असल्याचाही दावा. भोंदूबाबा अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा. धार्मिक विधींच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा खरातवर आरोप. तर गरोदरपणामध्ये पूजा विधीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचीही तक्रार. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोरेंकडून निर्देश. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदे भाजपमध्ये सभागृहात खडाजंगी. दोन्ही पक्षाच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक. शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक. सातारा एसपींना बडतर्फ करण्याची मागणी. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. वस्तुस्थिती तपासून योग्य कारवाई करू. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न. पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम. मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर निशाणा. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक. सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात. देशात इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. युद्धाचा फटका बसलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध. भारत गरजेच्या 60% LPG आयात करतो. शक्य तिथून गॅस तेल पुरवठा सुरू ठेवणार. लोकसभेत पंतप्रधान मोदींची माहिती. घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येतील. गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय. जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जाण्याची शक्यता. हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारताच्या 2 जहाजांना ग्रीन सिग्नल. LPG वाहू, जगवसंत आणि पाईन गॅस ही जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित भारतामध्ये येणार. सोन्याच्या दरात 13,000 तर चांदीच्या दरात 31,000ची विक्रमी घसरण. सोनं GST सह प्रतितोळा 1,35,141 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,15,000 रुपयांवर. इगतपुरीच्या पायरवाडी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट. जीव धोक्यात घालून गढूळ पाणी पिण्याची वेळ. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.